सुरतेचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात तापलेला असताना एक प्रश्न पडला। महाराजांच्या राज्याची सरहद्द होती पुण्यापर्यंत। मग महाराज 500 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सुरतेला एवढे मोठे प्रचंड सैन्य घेऊन पोचले तरी कसे? त्यात पुण्यापासून वरचा संपूर्ण प्रांत हा मोगलांच्या ताब्यात होता। त्याचं झालं असं की 6 डिसेंबरला महाराज राजगडाहून निघाले। सिंहगडाजवळून लोहगड, माहुली, त्र्यंबकेश्वर या मार्गाने महाराजांनी अत्यंत सावधपणे फक्त रात्री प्रवास केला। प्रत्येक रात्री महाराज फक्त 15 ते 20 किलोमीटर अंतर कापत आणि कुठल्या तरी जंगलात दिवसभर दबा धरून बसत। 30 डिसेंबर 1663 ला महाराज त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात अत्यंत गुप्ततेत पोहोचल्याची नोंद आहे। तिथून पुढे मात्र मराठ्यांनी आपला वेग वाढवला। जव्हार रामनगर मार्गे पुढच्या 4च दिवसात 250 किलोमीटरहून जास्त अंतर कापून 4 जानेवारी 1664 ला महाराजांनी सुरतेवर अचानक छापा घातला। पुढे काय झालं हे सगळ्या जगाला माहिती आहे। प्रचंड सावधपणा आणि गुप्तता ही महाराजांची अत्यंत प्रभावी शस्त्र होती।